मित्रांनो, आज आपला घटक आहे संख्या अक्षरात लिहा. या घटकांतर्गत मी तुम्हाला काही 4 अंकी संख्या इथं देणार आहे. त्या संख्या मी पहिल्यांदा तुम्हाला कशाप्रकारे अक्षरात लिहायच्या हे सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्हालाही काही 5 संख्या मी अक्षरात लिहिण्यासाठी देणार आहे. त्या संख्या लिहून तुम्ही मला कमेंट करू शकता. तर चला बघा, पहिली संख्या आपण घेऊया. इथं मी आता एक 4 अंकी संख्या घेते बघा. ती संख्या आपल्याला अक्षरात लिहायची आहे. ही एक 4 अंकी संख्या आहे. मित्रांनो, ही संख्या लिहित असताना पहिल्यांदा आपण हे लक्षात ठेवायचं की कधीही उजवीकडून डावीकडं आपण असं लक्षात ठेवायचं, एकक, दशक, शतक आणि हजार. एकक, दशक, शतक आणि हजार. त्या इथं आपण एक स्वल्पविराम देऊ, म्हणजे आपल्याला ही संख्या वाचायला अगदी सोपी जाईल. आता ही संख्या आपण कशी वाचणार आहे, तर ही 3 अंकी संख्या म्हणजे शतक संख्या आहे ही, आणि ही संख्या आहे ही हजाराच्या घरातली. म्हणून ह्या संख्येचं वाचन आपण अशा प्रकारे करणार आहोत, 5615. मग हीच संख्या मी अक्षरात या प्रकारे लिहिणार आहे, 5000 5615. घ्या. यानंतर दुसरी एक आपण 4 अंकी संख्या घेऊया. ही संख्या घेतली. आता मी इथं कसं मध्ये 0 घेतलेला आहे, कारण अशा प्रकारची गणितं आपली अक्षरात लिहिताना चुकण्याची शक्यता असते. आता इथं बघा, एकक, दशक, शतक आणि हजार. हजार झाल्यानंतर आपण सोयीसाठी इथं काय करूया, एक स्वल्पविराम देऊया. हां, आता या संख्येचं वाचन आपण अशा प्रकारे करणार आहोत, 3000. हे 3000 आहे बरोबर, 3000. आता शेच्या घरामध्ये शतक काय आहे का, नाही आहे. दशक 9 आहे आणि एकक 5 आहे, म्हणजे इथं 9च्या पूर्वी डावीकडे 0 आल्यामुळं या 0ला इथं काही आपण म्हणजे याचं वाचन करणार नाही. फक्त याचं वाचन आपण असं करणार, 95. म्हणजे ही संख्या आपण अशा प्रकारे अक्षरात लिहिणार, 3000. शतकच्या घरात काही नाही, काही लिहायची गरज नाही. 3095. बघा कसं लिहिलं आहे 95, कारण बरीच मुलं लिहिताना 95 लिहिताना काय लिहितात माहिती आहे, 95. मग पर्यायामध्ये हे पण दिलेलं असतं, 95 पण दिलेलं असतं आणि 95 पण दिलेलं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला 95 असं लिहायचं आहे. यानंतर मी एक तिसरी संख्या घेते बघा. आता इथं शेवटी 0 आलेला आहे, म्हणजे एककच्या घरामध्ये 0 आलेला आहे. मग इथं पण आपण आपल्या सोयीसाठी काय करू, त्यानंतर इथं आपण एक स्वल्पविराम देऊन घेऊया. इथं आता थोडंसं मी जवळ लिहिलेलं आहे आणि याचं वाचन आपण अशा प्रकारे करणार आहोत, 7620. आता हीच संख्या मी इथं, एक मिनिट, इथं अक्षरात लिहिते बघा, 7600. 600 इथं 0 आता एकक स्थानी आहे, म्हणजे 0 जर उजवीकडे असेल तर याला एक या संख्येला अर्थ प्राप्त झालेला आहे. म्हणजे या संख्येचं वाचन आपण कसं करणार आहोत, 7620 असं वाचन आपण करणार आहोत. अशा प्रकारे हे 3 संख्या झालेल्या आहेत. अजून एक 9 संख्या आपण इथं घेऊया.
आज आपण 4 अंकी संख्या घेऊयात असं मला वाटतं आणि उद्या आपण 5 अंकी संख्या घेऊ. त्यानंतर आपण एक दिवशी दोन्ही मिक्स संख्या घेऊया. आता एक मी पुढची संख्या घेते बघा. एक सोपी संख्या तुमच्यासाठी हां. आता ही एक 4 अंकी संख्या मी इथं लिहिलेली आहे. एकक, दशक, शतक झाल्यानंतर इथं आपण 4 अंकी संख्येत काय करूया, हजारच्या पुढे इथे एक स्वल्पविराम आपण आपल्या सोयीसाठी घेऊया. एकक, दशक, शतक आणि हजार. आता या संख्येचं अक्षरात लेखन आपण अशा प्रकारे करूया. 1237. मग हेच आपण अक्षरात असं लिहिणार आहोत. 1000 बघा 1000 237. कसं लिहिलं आहे बघा. 37. काय मुलं अशी लिहितात मी बघितले. 37. किती सोप्या प्रकारे लिहायचं आहे आपल्याला. 37. आता या संख्येचं वाचन लेखन आपलं करून झालेलं आहे. अजून एक संख्या आपण घेऊया आणि तुम्हाला एक मी 5 संख्या याच्या खाली देते. त्याचंही तुम्ही अक्षरात लेखन करायचं आहे आणि ते मला कमेंट सांगायचं आहे. म्हणजे तुम्हाला येतं की नाही आपल्या लक्षात येईल. चला आपण पुढची एक संख्या घेऊया. 4986. आता पुढची एक आपण इथं संख्या घेतलेली आहे. चला आपण काय करायचं आहे, या संख्येचं वाचन करताना लक्षात ठेवायचं आहे एकक, दशक, शतक आणि इथं हजारचं घर आहे. तुम्ही जर नवीन असाल तर या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला ऑलरेडी 4 अंकी संख्या येत असतील तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही असं वाचू शकता 4986. प्रॅक्टिसनं तुम्हाला जमत जाणार आहे. तर बघा इथे एक मी संख्या लिहिलेली आहे. आता या संख्येचं मला अक्षरात लेखन करायचं आहे. वरती आपण 4 संख्यांचं वाचन केलेलं आहे. मग 5वी संख्या काय आपल्याला अवघड जाणार आहे का? नाही आहे. चला आपण या संख्येचं अक्षरात लेखन अशा प्रकारे करूया. 4000 शे किती आहे? 900 आणि हे 86. कसं लिहायचं आहे बघा. 4000 900 4900 आणि 86. कसं लिहायचं आहे बघा. 86. काय पोरं लिहितात 86. शला ये जोडायचं कुठनं आणि त्यात काय माहिती. तर हे असं लिहायचं आहे 86. अशा प्रकारे या संख्येचं आपण वाचन केलेलं आहे. 4986. मला तुम्हाला एक सांगायचं की संख्या अक्षरात लिहिताना तुम्ही जर शिक्षक असाल तर मुलांच्याकडून 1 ते 100 संख्यांचा जास्तीत जास्त अक्षरात लेखनाचा 1ली 2रीमध्ये सराव करून घ्यावा, की जेणेकरून ह्या आत्ता 4 अंकी संख्या लिहिताना 3 अंकी 5 अंकी संख्या लिहिताना हे विद्यार्थी चुकणार नाही आहेत आणि यांचे मार्क आणि कंपल्सरी हा प्रश्न कोणत्याही शिष्यवृत्ती परीक्षेला असतोच. संख्या अक्षरात लिहा किंवा अक्षरात लिहिलेली संख्या अंकात लिहा किंवा संख्या ओळखा. तर त्यावेळेला तुम्हाला जर संख्या 1 ते 100पर्यंतच्या अक्षरात लिहिता येत असतील तर तुमचं उत्तर यामध्ये कुठंही चुकणार नाही आहे. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित त्याचं वाचन केलं तर. त्यामुळं संख्या 1 ते 100 संख्या अक्षरात तुम्हाला वारंवार लिहिता येण्याचा सराव करून तुमच्याकडून घेतला पाहिजे किंवा तुम्ही स्वतःहून तो केला पाहिजे. तर अशा प्रकारे या 5 संख्या मी अक्षरात लिहिल्या नाहीत. चला मगाशी म्हटल्याप्रमाणे आता तुम्हाला इथं मी 5 संख्या अक्षरात लिहायला आणखीन देते. चला खाली मी देते बघा. त्या संख्या तुम्ही अक्षरात लिहायचा सराव करा किंवा काय करा मला कमेंट करून तो तुम्ही कळवा. 6वी म्हणते मी तर 6. पहिला बसते का बघूया. 7 8 आणि 10. ओके 10 संख्या इथं बसू शकतात. तुम्ही लिहा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन आणि कसं लिहायचं ते. चला इथं मी एक संख्या तुम्हाला तुमच्यासाठी खास देणार आहे. तुम्ही लिहायची आहे, तुम्ही ओळखायचे कोणती संख्या आणि कशी लिहायची ती.
आता मी तर स्वल्पविराम देणार नाही, आता तुम्ही देऊन करायचा आहे तो. अशा प्रकारे तुम्हाला हे इथं 5 संख्या दिल्या आहेत. ही एक संख्या, ही एक संख्या, ही एक संख्या, ही एक संख्या आणि ही एक संख्या. याचा तुम्ही काय करा, घरात सराव करा आणि वाटल्यास तुम्हाला जर टाईम असेल तर तुम्ही काय करा, मला कमेंटद्वारे कळवा. हां, ओके. चला, तर थँक्यू सर्वांना. धन्यवाद.